खरंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंचं मानधन वाढ होणार आहे का? विधान परिषदेमध्ये महिला बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी काय घोषणा केली, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा व ते आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चित्राताईंनी काय प्रश्न उपस्थित केला आहे विधान परिषदेमध्ये आणि महिला बालविकास विभाग मंत्री यांनी काय उत्तर दिलं आणि मानधन वाढ होणार आहे का किंवा नाही हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पोषण आहाराच्या संदर्भामध्ये आणि अंगणवाडी सेविकेच्या विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये आदरणीय सन्माननीय सदस्य चित्राताई यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. खरं तर THR हा ड्राय रेशन स्वरूपामध्ये पुरवण्यात येऊ नये असं केंद्र शासनाने त्या ठिकाणी सूचित केल्यामुळे THR हा मायक्रो न्यूट्रेट फर्टिफाईड प्रीमिक्स या स्वरूपामध्ये जे काही केंद्र शासनाने आणि केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने जे काही नियम आणि निष्कर्ष 12 सप्टेंबर 2022 रोजी त्या ठिकाणी दिले, त्यानुसार त्यांच्यामध्ये प्रोटीन काय कंटेन असलं पाहिजे, विटामिन्स काय कंटेन असलं पाहिजे यानुसार ते देण्यात येते आणि म्हणून 2023-24 पासून THR पद्धतीने त्या ठिकाणी हे प्रीमियम्स जे आहेत ते देण्याची सुरुवात झाली, असे महिला बालविकास विभाग मंत्री उत्तर दिले. खरं तर त्या संदर्भामध्ये मधल्या काय कालावधीमध्ये आम्ही सगळ्यांनी सुद्धा आढावा घेतला आणि सामान्य चित्राताईंनी जसे प्रश्न उपस्थित केले, तसे आणखी काही सामान्य सदस्यांच्या सुद्धा त्या संदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत. मी सुद्धा ज्यावेळेला अंगणवाड्यांना भेट दिली, असं महिला बालविकास विभाग मंत्रीने म्हटलं, त्यावेळेला तिथल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून काही सूचना आल्या. मी सुद्धा ते प्रीमिक्स दिलं जाणार जे आहे ते प्रत्येक ठिकाणी किमान 4 5 ठिकाणी मी सुद्धा त्या संदर्भात त्यांनी अगदी टेस्टिंग करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी फेरतपास किंवा त्यांची सगळी जी माहिती आहे ती त्यानुसार घेतली. खरं तर त्यामध्ये प्रीमिक्स हे केंद्रांनी नियम आणि अट घालून दिलेल्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये आम्ही बदल तर काही करू शकत नाही, असे महिला बालविकास विभाग मंत्री म्हटले. पण आम्ही केंद्रांना ही विनंती करतो, की जसं आधी ड्राय राशन दिलं जायचं, तर त्या पद्धतीने ड्राय राशन देण्याची ही जी मुभा आहे ती केंद्र शासनाने त्या ठिकाणी द्यावी. पण ती मिळेच तोवर या आपण ज्या काही त्यांच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत, जसं त्यांचे रेसिपीमध्ये काही बदल करता येईल का? तेलाचा त्यांच्यामध्ये काही आपल्याला वास येतो आणि त्यांच्यामुळे त्या चवीमुळे ते लहान मुलाकडून, ते बालकाकडून खाल्लं जात नाही. तर त्या संदर्भातल्या आपण ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून विभाग म्हणून आम्ही सुद्धा काम करत आहोत आणि त्यांच्यामध्ये ती सुधारणा आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याची कुठेही त्यांचा जो न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे की कमी न होता ते चविष्ट कसं झालं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये आपण म्हटल्याप्रमाणे साधारणपणे 2 महिन्याचा कालावधी असतो, तर तो आणखी कसा कमी करता येईल त्यासाठी आम्ही विभाग म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. या व्यतिरिक्त आपण अंगणवाडी सेविकाबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेलं खरं तर स्मार्टफोन हा त्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित विषय होता. पण गेल्या वर्षी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा तो त्यांचा विषय त्या ठिकाणी मार्गी लावला. पण फारसं त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. मध्ये आणखी काही अपग्रेड करता येईल का? तर त्या संदर्भामध्ये सुद्धा विभाग योग्य ते पावलं त्या ठिकाणी उचलत आहे, असं महिला बालविकास विभागीय मंत्री यांनी उत्तर दिलं विधान परिषदमध्ये. FRHच्या संदर्भामध्ये खरं तर आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित किंवा आपण काही सूचना मांडल्या. THR डिस्ट्रिब्युशन जे FRHच्या माध्यमातून होतं, त्यामध्ये साधारणपणे जानेवारी 2026च्या जो रिपोर्ट आहे, त्यामध्ये 85% पेक्षा अधिक ही त्यांच्यामध्ये जी काही नोंदणी आहे, ती त्या ठिकाणी झालेली आहे, असं महिला बालविकास विभाग मंत्री यांनी उत्तर दिलं. तर बघा, प्रत्येक वेळेस काय होतं, अंगणवाडी सेविका मदतनीसताई THRसाठी आणि हे जे फेस कॅप्चरसाठी ते प्रश्न उपस्थित करत असते वेळोवेळी आंदोलनमध्ये. पण या ठिकाणी काय म्हणते महिला बालविकास विभाग मंत्री 85% काम होत आहे, असं नोंदणी झालेली आहे, असं ते उत्तरं देत आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही अधिकाधिक हा आहार पचवू, त्या मुलांना पोषण आहार वेळेत मिळणं, त्या बालकांना आणि कुपोषणाचे प्रमाण हे कमी करणं यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत. आपण याआधीसुद्धा राज्यातील आदिवासी भाग सोडून इतर
बागांना सुद्धा अमृत आहार योजना त्या ठिकाणी लागू व्हावी या संदर्भामध्ये आपण सूचना मांडलेल्या आहेत. त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक पद्धतीने आम्ही कारण ही आदिवासी विभागाकडून तो निधी महिला बालविकास विभागाला मिळतो आणि त्यांचा तो फक्त तेवढ्या घटकापुरता मर्यादित असतो. आता त्या व्यतिरिक्त जर करायचा झाला तर त्या संदर्भातला योग्य तो प्रस्ताव तयार करून आम्ही तो सुद्धा शासनापर्यंत आम्ही सादर करू. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न संदर्भामध्ये नेहमीच महायुतीचं सरकार किंवा विभाग हा अग्रेसर राहिलेला आहे, असे महिला बालविकास विभाग मंत्री म्हटले आहेत. 2 वेळा आपण या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना मानधनी वाढ असेल, त्यांना आपण मोबाईलचा रिचार्ज उपलब्ध करून देतो. त्यांना आपण प्रोत्साहन भत्ता त्या ठिकाणी देतो आणि त्याबरोबर त्यांना भाऊबीजसुद्धा दिवाळीच्या आधीही आपण उपलब्ध करून देतो. या 2-3 वर्षाच्या आधी हे तितक्या नियमित पद्धतीने नव्हतं ते, जे आपण या संबंध कालावधीमध्ये सुरळीत केलेलं आहे, असं महिला बालविकास विभाग मंत्री यांनी उत्तर दिलं. अंगणवाडी सेविकांची भरती, मदतनीसांची भरती ही सुद्धा जवळपास 90% पेक्षा अधिक ही आपल्या महिला बालविकास विभागाचे आहे. त्यांना ट्रेनिंग देणं असेल, नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना ट्रेनिंग देणं असणं या सगळ्या बाबी आपण करत आहोत. कारण पोषण बी, पढाई बी या दोन्ही गोष्टी या आपण त्यामध्ये अधिकाधिक या नवीन सर्व धोरणामध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत, असे म्हटले. याही पलीकडे ज्या आदरणीय चित्राताईंच्या सूचना असतील त्यानुसार त्या सूचना या अधिकाधिक आम्ही विभागामध्ये आणखी काही त्यांच्यामध्ये कामकाजामध्ये सुधारणा करण्याची असेल तर त्या संदर्भाची योग्य पावलं उचलू, असं महिला बालविकास विभाग मंत्री यांनी दिले आणि चित्राताईंनी सुद्धा सूचना असतील त्यांना ते त्या प्रत्युत्तर दिलं. तर खरंच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंचा विचार होणार आहे का? बघा, भरपूर दिवस झाले केंद्राचं मानधनसुद्धा सेविका आणि मदतनीस ताईंना मिळत नाही. त्यांचं ऑलरेडी मानधन कमी आहे आणि वरून त्यांचं जो पेंडिंगला मानधन आहे तो वेळेवर मिळत नाही. याचं काय उपाय? आणि लवकरात लवकर मानधन त्यांचं मिळावं, कारण त्यांचं घर-संसार कसं चालवायचं एवढ्या कमी मानधनामध्ये आणि वेळेवर सुद्धा मिळत नाही तो मानधन. त्याच्यामुळे ते सेविका आणि मदतनीस ताई कन्फ्यूज झाल्या आहे, की आपलं घर कसं चालवायचं आणि एवढ्या कमी मानधनामध्ये दिवसभर आपण काम करत असतो आणि आपल्याला वेळेवर सुद्धा मानधन मिळत नाही. आता केंद्राचं मानधन वाढीव होणार आहे किंवा नाही आणि राज्य सरकारने काय विचार केला आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल पुणे जिल्ह्याचं त्या ठिकाणी ई-पी-एफसुद्धा लागू करण्यात पी-एफसुद्धा लागू करण्यात आले आहेत. त्या जिल्ह्यासाठी फक्त पुणे जिल्ह्यासाठी जेवढं पुणे जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांच्यासाठीच लागू केले आहे. त्यांची निधीसुद्धा वितरित करण्यात आले आहेत. जर हे पूर्ण राज्यामध्ये लागू केलं तर बरं होईल. पण याच्यात एक प्रश्न उपस्थित होतो, की सेविका आणि मदतनीस ताईंना अगदी कमी मानधन आहे आणि जर पी-एफ जर कट झालं किंवा ई-पी-एफ त्यांचं ग्रॅज्युटी सर्व काही लागू केलं तर त्यांच्यात आणखी कमी मानधन आहे, तर मानधनामध्ये आणखी त्याच्यात कमी होईल. म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला आहे, की अंगणवाडी सेविकांना जर मानधन वाढ केलं तेव्हाच हे सर्व लागू झालं तर फायदा होईल. जर एवढंच मानधन असेल आणि हे सर्व काही लागू झालं, तर 100% सेविका आणि मदतनीस ताईंना त्या ठिकाणी अडचणीमध्ये टाकतील. हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महिला बालविकास विभाग मंत्रींनी विधान परिषदमध्ये जे उत्तरं दिलं, चित्राताईंनी जे प्रश्न केला आणि त्यांनी उत्तरं दिलं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.